छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचा विचार न केल्यामुळे मराठवाडा विभागातील महसूल कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे। नांदेड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी देखील या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे प्रशासकीय कामकाजावर याचा परिणाम झालाय। महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश येवते यांनी सांगितलंय। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। महसूल कर्मचारी संघटनेने आज लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे। त्यामुळे जे महसूल विभागातील कामकाज ठप्प पडलेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश येवते आहेत। सर, काय सांगाल, आज लेखणी बंद आंदोलन सुरू आहे, काय मागण्या आहेत? महसूल कर्मचाऱ्यांच्या विनंतीचा बदलीचा प्रस्ताव आम्ही माननीय विभागीय आयुक्त यांना पाठवला होता। त्यांनी त्यांचा विचार न करता त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये पत्र दिले की विनंती बदलीचा प्रस्ताव त्यांनी मराठवाड्यातल्या एकही जिल्ह्याचा कर्मचाऱ्यांचा विनंती बदली मान्य केली नव्हती। म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना विनंती केली की आमच्या या प्रस्तावावर विचार करून त्यांनी निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही 2 तारखेला एक दिवसाचा आम्ही लेखणी बंद आंदोलन करतो। पुनर्विचार यांनी विभागीय आयुक्तांनी याचा निवेदनाच्या अनुषंगाने कुठलाही पुनर्विचार न केल्यामुळे आज दिनांक 2 तारखेला आम्ही आज जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी लेखणी बंद आंदोलनामध्ये सहभागी आहोत। बदली अर्जाचा प्रस्ताव मान्य केला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं? महसूल कर्मचाऱ्यांचे विनंती बदल्याचे अधिकारी माननीय विभागीय आयुक्त यांना आहेत। त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर जे काही कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहेत, ज्यांचं जेन्युइन अडचण, जसं काही आजारी आहे किंवा त्यांच्या कुटुंबाचे काही अडचणी आहेत किंवा बरेच कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी असताना सुद्धा एकही कर्मचाऱ्याची विनंती मान्य न करणं हे एकदम चुकीचं आहे। आणि मराठवाड्यातील एकही कर्मचारी विनंती बदलीस पात्र नाही का, याचा पुनर्विचार या ठिकाणी माननीय विभागीय आयुक्त यांनी केलेलं नाही। त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं। यापुढची भूमिका काय राहील? भविष्यामध्ये विनंती बदल्याचे जे आहेत कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी अजूनही माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्याकडून जे विनंतीस पात्र आहेत ते कर्मचाऱ्यांची यादी मागून घ्यावी आणि विनंती बदल्या या ठिकाणी मान्य कराव्या, अन्यथा भविष्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांकडून आणखी या तीव्र मोठं आंदोलन केलं जाईल। या ठिकाणी मी असं नमूद करतो। एकंदरीत आपण पाहू शकता, जे महसूल कर्मचारी आहेत त्यांच्या विनंती बदल्याचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला मान्यता दिली नसल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी जे आज लेखणीबंद आंदोलन सुरू केलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की अनेक त्यांना अडचणीला सामोरे जावं लागतं, जसे अनेक जण आजारी असतात। त्यामुळे विनंती बदलीचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मान्य करून विनंती बदल्या कराव्यात या मागणीसाठी जे आहे ते आज लेखणीबंद आंदोलन सुरू आहे। आणि जर शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास येणाऱ्या काळामध्ये आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन हर्षवर्धन कांबळे सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, नांदेड।